या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा पदार्थ किती छान झालेला आहे। तर या ठिकाणी बघा हा पदार्थ बनवण्यासाठी मी 1 वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे घरामध्ये बारीक रवा उपलब्ध नसेल तर तुम्ही या ठिकाणी जाड रवा थोडासा मिक्सरला फिरून तो सुद्धा वापरू शकता। त्यानंतर 1 वाटी रव्यासाठी मी पाऊण वाटी एवढी पिठी साखर घेतलेली आहे। पण तुम्हाला जर हा पदार्थ थोडा जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी एवढी पिठी साखर घेऊ शकता। त्यानंतर 1 चमचा एवढे मी पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत। आता ही पिठी साखर आपल्याला रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। या ठिकाणी बघा मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। 1 वाटी एवढं पाणी मी टाकून घेतलेलं आहे। तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने या ठिकाणी मी 1 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढं तूप टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। त्या पाण्याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर बघा तयार केलेलं हे प्रीमिक्स एका हाताने आपल्याला थोडं थोडं करत पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि एका हाताने चमच्याने छान हे पाण्यामध्ये मिक्स करत जायचं आहे। तर ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला अगदी फास्ट करायची आहे, म्हणजेच यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत। अगदी छान सॉफ्ट आणि प्लेन असं हे आपलं मिश्रण बनून तयार होईल। तर तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या झालेल्या नाहीयेत। मी अर्धी वाटी एवढा ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे। ओल्या नारळाचा पाठीचा मागचा काळपट भाग काढून या ठिकाणी बघा मी किसणीवरती किसून घेतलेला आहे हे खोबरं। तर आता हा नारळाचा कीस सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। नारळाचा कीस लवकर जळण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला मंद आचेवरती संपूर्ण ही प्रोसेस करायची आहे। आता बघा चमच्याला लागलेलं संपूर्ण मिश्रण मी काढून घेत आहे। त्यानंतर आपल्याला कढईवरती झाकण ठेवून याची 2-3 मिनिट छान असं मंद आचेवरती वाफ काढून घ्यायची आहे। 3 मिनिटे मी मंद आचेवरती या मिश्रणाची छान अशी वाफ काढून घेतलेली आहे। तर या ठिकाणी वेळ कमी जास्त सुद्धा लागू शकतो। चला तर हा रवा आपण परत एकदा छान असा मिक्स करून घेऊया। हा जो पदार्थ आपण बनवणार आहे त्या पदार्थासाठी आपल्याला ज्या पद्धतीचा रवा शिजलेला पाहिजे त्याच पद्धतीची कन्सिस्टन्सी या ठिकाणी बघा बनवून तयार झालेली आहे। तर हा रवा बघा मी छान असा मिक्स करून घेतलेला आहे। आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। खूप जास्त घट्टही आपल्याला हा रवा शिजवायचा नाही आहे। तर या ठिकाणी बघा हा रवा शिजला की नाही हे चेक करण्यासाठी मी थोडासा थंड पाण्याचा हात घेतलेला आहे आणि हातामध्ये थोडंसं हे मिश्रण घेऊन आपल्याला त्याचा गोळा बनवून पाहायचा आहे। गोळ्याला अजिबात क्रॅक गेलेले नाही आहेत। अगदी छान मस्त प्लेन असा हा गोळा बनवून तयार झालेला आहे। याचाच अर्थ आपलं मिश्रण अगदी परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे। मिश्रण थोडंसं थंड झाल्यावर किंवा कोमट झाल्यानंतर आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे। तर हाताला मी अगदी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि छान याचा गोळा मळून घेतलेला आहे। थोडंफार ताटाला जे मिश्रण चिकटलेलं होतं ते सुद्धा मी चमच्याने खरडून काढून घेतलेलं आहे आणि छान हा असा गोळा सॉफ्ट असा मळून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त अगदी परफेक्ट असा लोण्यासारखा हा गोळा बनवून तयार झालेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला हा गोळा अजिबात मुरत वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही आहे। चला तर मग आता लगेचच आपण याचे गोळे तयार करून घेऊया। अगदी हाताला 1-2 थेंब तूप लावून घेतलेला आहे। आता यामधून आपल्याला छोटा लिंबा एवढा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हातावरती त्याला छान असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे। त्या गोळ्याला अजिबात कुठेही क्रॅक गेलेला नाहीये। गोळ्याला छान हातावरती गोलाकार करून घेतलं, त्यानंतर बिस्किटाप्रमाणे याला छान असं आकार देऊन घेतलेला आहे। तर सगळे बिस्किट जे आहेत ते मी सारख्याच पद्धतीने तयार करून घेतले। त्यानंतर लगेचच आपल्याला हे तळायला घ्यायचे आहेत। त्यासाठी या ठिकाणी बघा मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। आता तेल आपल्याला सुरुवातीला चांगलं गरम करायचं आहे। तेल गरम झालं की नाही हे चेक करूया। त्यासाठी या ठिकाणी बघा मी तेलामध्ये एक छोटा गोळा टाकून बघितला तर तो अगदी हळूहळू वर येत आहे। याचाच अर्थ आपलं तेल छान गरम झालेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला हा पदार्थ छान असा तळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघा मी कढईमध्ये 4 ते 5 बिस्किटे टाकून घेतलेले आहेत। तेलामध्ये बसतील एवढेच टाकायचे आहेत, कारण हे बिस्किटे जे आहे ते तळल्यानंतर फुलतात, त्यामुळे त्याला तळण्यासाठी जागा राहिली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि मध्यम आचेवरती छान असे हे तळून घ्यायचे आहेत। कारण या पदार्थामध्ये आपण नारळाचा कीस टाकून घेतलेला आहे, त्यामुळे आपण जर हा पदार्थ मोठ्या फ्लेमवरती तळून घेतला तर करपण्याची शक्यता असते। त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त छान वरून तांबूस होईपर्यंत मी हा तळून घेतलेला आहे। तर मस्त मध्यम आचेवरती तळल्यामुळे छान आतपर्यंत तळला जातो। यामधील संपूर्ण तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा मी तेलामधून
हे बाहेर काढून घेतलेले आहे आणि दुसरी बॅचसुद्धा तेलामध्ये तळण्यासाठी टाकलेली आहे. किती सुंदर झालेले आहेत बघा. प्रत्येक बिस्किट किंवा कुकी तुम्ही याला काय नाव देणार? आतून छान मस्त खुसखुशीत होतात आणि वरून छान मस्त कुरकुरीत असे होतात. तर मग तुम्हाला मी आवाजसुद्धा ऐकवते की किती छान मस्त कुरकुरीत हा पदार्थ झालेला आहे. आणि तो सोबतच मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते की किती छान मस्त झालेला आहे. तर बघू शकता किती छान खुसखुशीत झालेला आहे हा पदार्थ. अगदी मस्त वरून कुरकुरीत झालेला आहे.